A double helix molecule. DNA is a double helical molecule. It has a two strands, two polymers. It is a double helical molecule, and in a typical mammalian cell, it is approximately 2 to 3 meter in a length. जर आपण मॅमल सेल जर बघितली, सस्तन प्राण्यांची सेल जर बघितली, तर साधारणपणे टिपिकल मॅमॅलियन सेल म्हटलेलं आहे. This DNA is present in a, it is a cell. In a cell, nucleus is present. Cell मध्ये हा nucleus present असणार आहे, and it is a DNA material. It is a thread-like structure. The length of this DNA is a 2.2 meters. तर मीटर म्हणजे विचार करा आहे का नाही, फूट मीटर किती असणार आहे. And approximately size of typical nucleus is a 10⁻⁻⁶. आणि याची जर साईज बघितली आपण, न्यूक्लियसची जर साईज बघितली तर ती किती असणार आहे, 10⁻⁻⁶. किती असणार आहे, -6 मीटर. सांगायचं काय तर इथं जर आपण बघितलं, डीएनएची जी लांबी असणार आहे इन ए सेल, इन ए मॅमॅलियन सेल, काय असणार आहे, जास्त असणार आहे. त्याबरोबर जर बघितलं आपण न्यूक्लियस, आता डीएनए कडे प्रेझेंट असणार आहे इन ए न्यूक्लियस. तर डीएनएचा जर आकार बघितला, साईज जर बघितलं, तर त्यात काय असणार आहे, 10⁻⁶ असणार आहे. इट इज लेस, काय असणार आहे, लेस असणार आहे than the length of DNA. How this long DNA molecule can be then accommodated in such a small nucleus? तर आता न्यूक्लियस बघितलं आहे का नाही, इट इज ए टीनी स्ट्रक्चर, इट इज ए मायक्रोस्कोपिक. सेलच बघितले आपण अंडर द कंपाऊंड मायक्रोस्कोप, त्याचं स्ट्रक्चर आपल्याला फारसं स्पष्ट जाणवत नाही अंडर द कंपाऊंड मायक्रोस्कोप, तेच आपल्याला चांगल्या प्रकारे दिसत नाही. त्यानंतर हा न्यूक्लियस असणार आहे, न्यूक्लियस इज अ स्मॉलर दॅन दी सेल. सेलपेक्षा तो काय असणार आहे, स्मॉलर असणार आहे. इट इज अ टीनी स्ट्रक्चर, इट इज अ व्हेरी मायक्रोस्कोपिक. काय असणार आहे, टीनी स्ट्रक्चर असणार आहे, मायक्रोस्कोपिक, अल्ट्रा मायक्रोस्कोपिक म्हणून आपण त्याला असणार आहे. तर एवढ्याशा कमी जागेमध्ये, न्यूक्लियसमध्ये, तर हे जे मटेरियल असेल, इतकं लांब जे मटेरियल असेल, डीएनए मटेरियल 2.2 मीटर, कशा पद्धतीने फिट केलेलं असेल, कशा पद्धतीने अकोमोडेट केलेलं असेल इन ए सच स्मॉल न्यूक्लियस. इट इज देअरफॉर मस्ट बी कंडेन्स. तर मग काय होतं, तर हे जे डीएनए मटेरियल असणार आहे, इट बिकम्स ए कंडेन्स. त्याचं काय घेऊन येतं, कंडेन्सेशन घेऊन येतं. ड्यू दी कंडेन्सेशन दी लेंथ इज रिड्यूस. जी लांबी असणार आहे ती काय होईल, रिड्यूस होईल. इट कंडेन्स कॉइल्ड. कंडेन्सेशन घडून येतं, अंकुचन घडून येतं एक प्रकारे. कॉइल्ड, सुपर कॉइल्ड, त्याच्यामध्ये मग काय होईल, कॉइलिंग, सुपर कॉइलिंग. आपण कॉइल बघितलेली, हिटिंग कॉइल आहे की नाही आपल्या घरामध्ये. कॉइल जे असेल अशा पद्धतीने, जर एवढा आकार असेल, जर त्याला आपण ट्रेस केलं, त्याला आपण ताणलं, त्याला जर काय केलं आपण, अशा पद्धतीने दोन्ही बाजूनं काय केलं, ताणलं, तर त्याची लेंथ मोठी भरते आहे का नाही. जी लांबी असणार ती काय असते, मोठी होते. तर ड्यू टू दिस कॉइलिंग, तर हे जे कॉइलिंग असणार आहे, जी साईज, दी लेंथ इज रिड्यूस. जी साईज असणारी, लेंथ जी असणार ती काय होते, रिड्यूस होते. तर अशा पद्धतीने मग न्यूक्लियसचा व्हॉल्यूम जे असणार आहे किंवा आकार असणार आहे तो अत्यंत कमी असणार आहे. त्याच्यामध्ये मग हे जे डीएनए मटेरियल असणार लांब 2.2 मीटर साधारणपणे, अप्रॉक्सिमेटली, इट बिकम्स ए कंडेन्स. त्याच्यामध्ये काय घडून कंडेन्सेशन घडून आकृती पावतं. इट अंडरगोज कॉइलिंग अँड सुपर कॉइलिंग. त्याच्यामध्ये काय घडून येतं, कॉइलिंग घडून येतं, म्हणजे अशा पद्धतीने कॉइलिंग घडून येईल आणि सुपर कॉइलिंग घडून येईल टू फिट इनसाइड दी स्मॉल न्यूक्लियस. तर अशा पद्धतीने स्मॉल न्यूक्लियस मध्ये काय होतं, फिट होतं. तर आहे का नाही. तर पॅकिंग, पॅकिंग म्हणजे काय, तर आता जर सांगायचं झालं, तर आपल्या घरामध्ये बघा कपडे आहे का नाही, साडी, साडी असते, साडी लांब असते किंवा दोरी असेल, लांब अशी दोरी असेल, तर दोरी आपण काय करतो, त्याला फोल्डिंग करतो आहे का नाही, गुंडाळतो त्याला.
रॅपिंग करतो, गुंडाळतो, वाइंडिंग करतो. त्याचा व्हॉल्यूम किती होतो? अगदी कमी होतो. त्याच पद्धतीने याच्यात सुद्धा असणार आहे. तर हे जे लांब असं थ्रेड असणार आहे डीएनएचा, इट अंडरगोज कॉइलिंग, सुपर कॉइलिंग, इट बिकम्स a condense and it fit inside a small nucleus. It is called as DNA packing. यालाच काय म्हणतो आपण? डीएनए पॅकिंग म्हणतो. तर हे जे डीएनए पॅकिंग असणार आहे, ते डीएनए पॅकिंग in a prokaryotes. There are two types of cell. Basically, there are two types of cell. तर बेसिकली जर बघितलं आपण तर दोन प्रकारच्या सेल असणार आहे, प्रोकॅरियोटिक सेल अँड युकॅरियोटिक सेल. It is also studied in a 11th class. There is a difference between prokaryotic cell and eukaryotic cell. Prokaryotic cell, the bacterial cell is called as prokaryotic cell. बॅक्टेरियामध्ये जी सेल असणारे बॅक्टेरियल सेल जे असणारे ते काय असणारे प्रोकॅरियोटिक असणारे. बॅक्टेरिया आर युनिसेल्युलर, बॅक्टेरिया काय असणारे युनिसेल्युलर असणारे. अँड दिस eukaryotic cell is a smaller in size than the eukaryotic cell. Then there is a difference. डिफरन्स सुद्धा असणार त्याच्यामध्ये. तर तुम्ही ते स्टडी करा, बघा ते डिफरन्स बिटवीन प्रोकॅरियोटिक सेल अँड युकॅरियोटिक सेल. तर आता ह्या इकडच्या फिगरमध्ये बघा, या फिगरमध्ये काय दाखवलेली, इट इज ए प्रोकॅरियोटिक सेल. ही काय असणार आहे? प्रोकॅरियोटिक सेल असणार आहे. इथं आता हे इकोलाई बॅक्टेरिया घेतलेले आहे. इट इज ए बॅक्टेरियल सेल. त्याभोवती काय असणार आहे? बॅक्टेरियल वाल असणार आहे. इनसाइड द बॅक्टेरियल वाल सायटोप्लाझम इज प्रेझेंट. याच्यामध्ये काय असणार आहे? सायटोप्लाझम असणार आहे, पेशीद्रव्य असणार आहे. त्याच्यामध्ये मग काय तर membrane bound organelles like a chloroplast, mitochondria, these are absent. तर ही काय असणार आहे? प्लास्टिड्स, दे आर absent. हे काय असणार आहे? याच्यामध्ये रायबोसोम, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, these are the organelles. हे काय असणार आहे? ऑर्गेनेल्स असणार आहे ऑफ ए युकॅरियोटिक सेल. पेशी व पेशीचे अंगके म्हणतो आपण. तर हे जे अंगके असणार आहे प्लास्टिड, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, न्यूक्लियस. तर these are the organelles. तर हे जे ऑर्गेनेल्स असणार आहे इज ॲब्सेंट इन ए प्रोकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये हे जे ऑर्गेनेल्स असणार आहे ते काय असणार आहे? ॲब्सेंट असणार आहे. याच्यामध्ये काय असणार आहे मग? इन ए प्रोकॅरियोटिक सेल इज अ सिंपल असणार आहे. तर याच्यामध्ये काय असणार आहे? सायटोप्लाझम असणार आहे. दिस सायटोप्लाझम इट कन्सिस्ट दी रायबोसोम्स. याच्यामध्ये काय असणार आहे? काही रायबोसोम असणार आहे. आता हे जे रायबोसोम असणार आहे जर आपण याच्याशी कम्पेअर केलं, युकॅरियोटिक सेलशी जर कम्पेअर केलं तर दे आर स्मॉलर इन साईज. इथले जे रायबोसोम असणार आहे ते साईजने काय असणार? लहान असणार आहे. त्याच्यानंतर बाकीचे ऑर्गेनल्स ॲब्सेंट असणारे. त्यामध्ये मग आता हे होस्ट डीएनए प्रेझेंट असणार आहे. इने होस्ट डीएनए प्रेझेंट. होस्ट डीएनए त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असणार आहे? होस्ट डीएनए म्हणतो आपण. डीएनए इज प्रेझेंट अँड दिस डीएनए इज प्रेझेंट. डीएनए आता सांगितलं इट इज ए डबल स्टँडर्ड. ते काय असणार आहे? डबल स्टँडर्ड असणार आहे. तर हा डीएनए असणार आहे विच इज प्रेझेंट इन ए सर्क्युलर फॉर्म. कोणत्या फॉर्ममध्ये असणार आहे? सर्क्युलर फॉर्म मध्ये असणार आहे. डेफिनेट न्यूक्लियस इज ॲब्सेंट इन ए प्रोकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये डेफिनेट न्यूक्लियस काय असणार आहे? ॲब्सेंट असणार आहे. तर डेफिनेट न्यूक्लियस म्हणजे काय? तर आपण सेल घेतलं, सेल कोणत्याही आकाराची असू शकते. त्याच्यामध्ये न्यूक्लियस घेतलं. आता हा न्यूक्लियस भोवती काय असणार आहे? न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज प्रेझेंट. न्यूक्लिअर भोवती काय असणार आहे? त्याला काय न्यूक्लिअर मेम्ब्रेन म्हणतो. इट इज कॉल्ड आज न्यूक्लिअर एनालॉग. काय म्हणतात त्याला? न्यूक्लिअर एनालॉग. तर जे आवरण असणार आहे केंद्रकाचं न्यूक्लियसचं, न्यूक्लिअर एनालॉग, त्याच्यामध्ये काय असणार आहे? इनसाइड द न्यूक्लिअर एन्व्हलप, न्यूक्लिअर मेम्ब्रेन, सायटोप्लाझम इज प्रेझेंट. न्यूक्लिअर प्लाझम इज प्रेझेंट. त्याच्यामध्ये काय असणार आहे? न्यूक्लिअर प्लाझम द्रव्य म्हणतो आपण, केंद्रकाचं द्रव्य असणार आहे ते त्याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये काय असणार आहे? न्यूक्लिओलस इज प्रेझेंट इन टिपिकल. त्यामध्ये काय ते गोल असा आहे का नाही? न्यूक्लिओलस असणार आहे. गोलाकार असा काय असणार आहे? न्यूक्लिओलस असणार आहे. देन इट कन्सिस्ट दी डीएनए मटेरियल थ्रेड लाईक. आता ते सांगितलं तुम्हाला अशा पद्धतीने. तर याला काय म्हणतात आपण? इट इज ए डेफिनेट न्यूक्लियस. हा काय असणार आहे? डेफिनेट न्यूक्लियस असणार आहे विच इज प्रेझेंट इन ए युकॅरियोटिक सेल.
बट इन ए प्रोकॅरियोटिक सेल. जर आपण बॅक्टेरियल सेलमध्ये बघितलं, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये बघितलं, तर त्याच्या भोवती ही जी न्यूक्लिअर मेम्ब्रेन असणार आहे, न्यूक्लिओलस असणार आहे, न्यूक्लिअर प्लाझम, ऑल दे आर ॲब्सेंट. ते काय असणार आहे? ॲब्सेंट असणार आहे. तर ही जी DNA मटेरियल असणार आहे, इट इज डायरेक्टली कॉन्टॅक्ट विथ ए सायटोप्लाझम. तर ही केंद्रकाच्या बाहेर जे पेशीमध्ये जे द्रव्य असणार आहे त्याच्याशी काय असणार आहे? डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये असणार आहे. तर ही काय असणार? त्याच्यामध्ये ॲब्सेंट असणार आहे. तर काय असणार याच्यामध्ये? अशा पद्धतीने हेड लाईक स्ट्रक्चर विच इज प्रेझेंट इन ए सर्क्युलर फॉर्म. तर हे जे सर्क्युलर फॉर्म मधलं जे DNA मटेरियल असणार आहे, इट इज कॉल्ड as न्यूक्लिओइड. त्याला काय म्हटलं गेलंय? न्यूक्लिओइड म्हटलं गेलं. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन प्रोकॅरियोटिक सेल अँड यूकॅरियोटिक सेल. इन प्रोकॅरियोट्स लाईक E. coli, तर ही सेल काय घेतली आपण? E. coli आहे का नाही? इट इज E. coli. इन प्रोकॅरियोट्स लाईक E. coli, सेल साईज ऑलमोस्ट ए 2 to 3 मायक्रॉन. 2 ते 3 मायक्रॉन एवढी काय असणार याची लांबी असणार आहे. लांबी किती असणार आहे? 2 ते 3 सेलची साईज आहे का नाही? सेलचा आकार जे असणार आहे 2 ते 3 काय असणार आहे? मायक्रॉन लॉंग असणार आहे. 2 to 3 मायक्रॉन. नॅनोमीटर मध्ये सुद्धा मोजलं जातं आहे का नाही? तर लक्षात घ्या हे जे मेजरमेंट असेल ते डू नॉट हॅव वेल ऑर्गनाइज न्यूक्लियस. तर वेल ऑर्गनाइज न्यूक्लियस नसणारे, आता सांगितलं अशा पद्धतीने न्यूक्लियस त्याच्यामध्ये नसणारे, कोणत्या तरी सर्क्युलर फॉर्म मध्ये असणारे न्यूक्लियस, सर्क्युलर फॉर्म मध्ये, फोल्डेड फॉर्म मध्ये असणारे दिस न्यूक्लियस इज DNA. याला या न्यूक्लियसला काय म्हणतो आपण? DNA सुद्धा म्हणतोय, क्रोमोझोमल मटेरियल सुद्धा म्हणतोय, क्रोमोझोम म्हणतोय त्याला. इज अ सिंपल वन. ते काय असणार आहे? सिंपल असणार आहे. It is there is no well organized nucleus is present. It is without nuclear membrane and nucleolus. याच्यामध्ये सांगितलं न्यूक्लिओलस, न्यूक्लियर मेम्ब्रेन नसणार आहे. The nucleoid is a small. तर ही जे दाखवलं सर्क्युलर फॉर्म मध्ये DNA, त्याला काय म्हटलं गेलं? न्यूक्लिओइड म्हटलं गेलं. इट इज ए स्मॉल. तो कसा असणार आहे? स्मॉल असणार आहे. त्यानंतर युकॅरियोटिक सेल. आपण कंपॅरिझन कोणाशी करतोय? युकॅरियोटिक सेलची करतोय. सर्क्युलर कसा असणार आहे? गोलाकार असणार आहे, सर्क्युलर फॉर्म मध्ये असणार आहे, अँड हायली फोल्डेड. आणि कोणत्या फॉर्म मध्ये असणार आहे? फोल्डेड फॉर्म मध्ये असणार आहे. अँड हायली फोल्डेड. तर बघा हे हा DNA दाखवला आहे का? न्यूक्लिओइड दाखवलेला आहे. इट इज अ डबल स्टँडर्ड सर्क्युलर. त्याला आता आपण बाहेर काढलेले, सेलच्या बाहेर काढलेले. अशा पद्धतीने असणारे सर्क्युलर अनफोल्डेड क्रोमोझोम असणारे. तर त्याचं मेजरमेंट किती असणार आहे? अनफोल्डेड फॉर्म मध्ये किती असणार आहे? 350 मायक्रोमीटर. 350 मायक्रोमीटर एवढं काय असणार? त्याचा पेरीमीटर असणार आहे. पेरीमीटर म्हणजे काय? आपण परिघ म्हणतोय का नाही? ती 1100 micron long, about 1 mm in a length. तर किती तर अशा पद्धतीने एवढं लांब असणार आहे. 1100 मायक्रॉन एवढी लांबी असणार आहे. ते जर आपण MM मध्ये जर त्याचं कन्व्हर्जन केलं तर काय असणार आहे? 1.1 mm मिलीमीटर. इफ कट अँड स्ट्रेच आउट. तर त्या याला जर आपण कट केलं, आता फिगर दाखवली तुम्हाला, त्याला कट केलं तर त्या पद्धतीने तर किती लांबी भरेल? त्याची 1.1 mm. ऍड 1.1 mm nucleoid is to be fitted or packed. तर त्याचं जर पॅकिंग केलं, आपण पॅक केलं इंटू दी सेल, त्या सेलमध्ये, अँड दी लेंथ or size of the cell is 2 to 3. तर याची जर आपण जर साईज आहे का नाही जर कमी केली एवढ्या कमीशी जागेमध्ये, तर त्याची साईज किती भरते? 2 ते 3 मायक्रॉन एवढं लॉंग भरणार आहे.
Hence, the negatively charged DNA becomes a circular, reducing the size to 350 micrometer in diameter. तर अशा पद्धतीने 350 आताच फिगर मध्ये दाखवलं मायक्रोमीटर डायमीटर असलेला न्यूक्लियस is fitted into the 2 मायक्रोमीटर. अशा पद्धतीने 2 मायक्रोमीटर मध्ये त्याचं काय होतं रिडक्शन घडून येतं. कशामुळे घडून येतं? दिस सर्क्युलर DNA अंडरगोज दी कॉइलिंग. त्यामध्ये काय घडून येतं? कॉइलिंग घडून येतं किंवा फोल्डिंग घडून येतं. आता याच्यामध्ये बघा सर्क्युलर अनफोल्डेड क्रोमोझोम इट अंडरगोज दी फोल्ड्स. याच्यामध्ये काय घडून फोल्डिंग घडून येईल, इट अंडरगोज कॉइलिंग. याच्यामध्ये काय घडून कॉइलिंग घडून येईल, फोल्ड्स घडून येतील अँड इट फॉर्म्स ए 40 to 50 लूप्स. 40 ते 50 काय तयार झाले अशा पद्धतीने हे दाखवलेलं आहे का नाही पाकळ्यांसारखं. अशा पद्धतीने काय तयार होतील लूप्स तयार होतील. त्याच्यानंतर पुढे जाऊन हे जे लूप्स असणार आहे इच लूप अंडरगोज कॉइलिंग. इथं काय झालं फोल्ड्स तयार झाल्या काय घड्या तयार झाल्या. त्याच्यानंतर ह्या ज्या घड्या असणारे 40 ते 50 लूप जे असणारे ते पुन्हा काय तर इट अंडरगोज दी कॉइलिंग ऍट सुपर कॉइलिंग. याच्यामध्ये काय घडून कॉइलिंग घडून येईल. कॉइलिंग आता सांगितलं तुम्हाला त्याच्या पद्धतीने काय घडून कॉइलिंग घडून त्याच्यामध्ये. आता याच्यामुळे काय होतं ड्यू टू दी कॉइलिंगमुळे काय होईल दी साईज ऑफ दिस DNA ऑल्सो अगेन रिड्यूस. पुन्हा काय होईल ती पुन्हा काय झाली साईज काय झाली कमी झाली. आता इथं साईज काय दिलेली 30 मायक्रोमीटर दिलेली. आता याच्यामुळे कॉइलिंग घडून आल्यामुळे काय झालं या ठिकाणी दी कॉइलिंगमुळे त्याचं आकार घटून नाही का नाही इट रिड्यूस इन ए साईज अँड इट बिकम्स ए 2 मायक्रोमीटर. आणि त्याची साईज किती भरते त्या DNAची तर 2 मायक्रोमीटर एवढी साईज घडते. तर आता कॉइलिंग आणि सुपर कॉइलिंग जे असणार आहे किंवा जे फोल्डिंग असणार आहे ते कशामुळे घडून येतात ड्यू टू दी RNA प्रोटीन. तर ते कशामुळे तर RNA प्रोटीनमुळे काय होतं ते घडून येतं. Then next is a packing in eukaryotes. Packing in a eukaryotes. Eukaryotes shows the well organized nucleus. आता सांगितलं कंपॅरिझन मध्ये जे eukaryotes असणारे ऑर्गॅनिझम प्लांट्स ॲनिमल्स दे शोज दी युकॅरियोटिक सेल. त्याच्यामध्ये काय असणारे युकॅरियोटिक सेल असणारे त्याच्यामध्ये वेल ऑर्गॅनाइज डेफिनेट चांगला विकसित म्हणून आपण त्याला न्यूक्लियस प्रेझेंट असणारे दिस न्यूक्लियस इट कन्सिस्ट दी न्यूक्लियर मेम्ब्रेन. आता दाखवलं न्यूक्लियर मेम्ब्रेन असणारे त्याच्यामध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेनच्या आत न्यूक्लिओलस असणारे अँड थ्रेड लाईक मटेरियल इज प्रेझेंट इज कॉल्ड as क्रोमोझोम. थ्रेड सारखं स्ट्रक्चर दिसून येईल त्याला काय म्हणतात आपण क्रोमोझोम. क्रोमोझोम कशापासून तयार झाले तर DNA आणि हिस्टोन प्रोटीन पासून तयार झाले आहे का नाही. इन क्रोमोझोम DNA इज असोसिएटेड विथ हिस्टोन अँड नॉन हिस्टोन प्रोटीन्स. DNA कशापासून तयार झाला त्याच्यामध्ये काय असणार आहे DNA मटेरियल असणार आहे आणि त्याच्या दुसरं काय असणार आहे हिस्टोन प्रोटीन असणार आहे अँड सम बेसिक प्रोटीन नॉन हिस्टोन प्रोटीन ऑल्सो प्रेझेंट. हिस्टोन प्रोटीन असणार आहे त्याच्यानंतर नॉन हिस्टोन प्रोटीन सुद्धा त्याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे. These histone proteins are rich in lysine and arginine. तर हे जे हिस्टोन प्रोटीन असणारे याच्यामध्ये काय असणार आहे लायसिन असणार आहे अँड आर्जिनिन असणार आहे. लायसिन अँड आर्जिनिन दीज आर दी अमायनो ऍसिड्स. हे काय असणार आहे अमायनो ऍसिड असणार आहे. आर्जिनिन अँड लायसिन दे आर अमायनो ऍसिड. इन अवर बॉडी देर आर 20 इसेन्शियल अमायनो ऍसिड्स आर प्रेझेंट. आता आपण पुढे बघणार आहे प्रोटीन सिंथेसिस मध्ये त्यामध्ये काय तर लायसिन जे अमायनो ऍसिड असणार आहे तर आपल्या शरीरामध्ये किती असणार आहे 20 असणार आहे. तर ते आपण बघू ते. तर हे जे अमायनो ऍसिड असणार आहे त्या रेसिड्यू
these amino acid, they are called as building block of a protein. अमायनो ऍसिडला काय म्हणतो आपण, बिल्डिंग ब्लॉक ऑफ प्रोटीन. तर ही अमायनो ऍसिड मॉलिक्यूल असणार आहे. these are the amino acid molecule. त्या पद्धतीने अमायनो ऍसिड मॉलिक्यूल असणार आहे. आता आपण फॉर एक्झाम्पल A1, A2, A3, A4. These amino acids are held together by a polypeptide chain, sorry, bond. त्या पद्धतीने हे जे अमायनो ऍसिड मॉलिक्यूल असणार आहे ते काय केले गेले, जोडले गेले अँड फॉर्म्स ए लिंकेज, फॉर्म्स ए पॉलिमर ऑफ ए अमायनो ऍसिड. अँड दिस चेन कॉल्ड एज पॉलीपेप्टाइड चेन, यालाच काय म्हणतो आपण, पॉलीपेप्टाइड चेन म्हणतो. आणि कॉमनली काय म्हणतो आपण याला, प्रोटीन मॉलिक्यूल म्हणतो. तर अमायनो ऍसिड पासून काय तयार झाले, तर प्रोटीन्स तयार झालेले, हे मला त्या ठिकाणी म्हणायचं आहे का नाही. अमायनो ऍसिड्स आर बिल्डिंग ब्लॉक ऑफ ए प्रोटीन. both these amino acid residue are basic amino acids. हे काय असणार आहे, बेसिक असणार. दे आर बेसिक अमायनो ऍसिड अँड कॅरी दी पॉझिटिव्ह चार्जेस, आणि हे जे अमायनो ऍसिड असणार आहे आर्जिनाइन आणि लायसिन, हे अमायनो ऍसिड असणार आहे, त्याच्यावर कोणता चार्ज असणार आहे, निगेटिव्ह चार्ज असणार आहे. ते कॅरी दी निगेटिव्ह चार्ज. These histone organize themselves to make a unit of 8 molecules known as histone octamer. तर हे जे अमायनो ऍसिड असणार आहे, जे ऑर्गनाइज अँड फॉर्म्स हे हिस्टोन ऑक्टोमर, आणि त्याच्यापासून काय तयार होईल, हिस्टोन ऑक्टोमर तयार होईल. दिस हिस्टोन ऑक्टोमर इज कॉल्ड एज न्यूक्लियोझोम. त्याला काय म्हणतो आपण, न्यूक्लियोझोम. ऑक्टोमर आहे का नाही, ऑक्टा मीन्स 8, म्हणजे काय, 8. त्याच्यामध्ये हे हिस्टोन दाखवलंय बघा, H2A, H2B, H3 अँड H4. तर अशा पद्धतीने 4 प्रकारचे काय असणार आहे, हिस्टोन प्रोटीन असणार आहे. पाचवा हा असणार आहे H1 हिस्टोन प्रोटीन, त्याच आपण बघू. तर याच्यापासून काय, तर प्रत्येकी 2, याच्यापासून प्रत्येकी 2 असे काय असणार आहे, हिस्टोन प्रोटीन याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे. अँड फॉर्म्स ए सच टाईप ऑफ स्ट्रक्चर, अशा पद्धतीने स्ट्रक्चर तयार होईल. ही स्ट्रक्चर इज कॉल्ड न्यूक्लियोसोम, त्यालाच काय म्हणतो आपण, न्यूक्लियोसोम म्हणतो. तर हे जे न्यूक्लियोसोम असणार आहे, तर इट इज दिस न्यूक्लियोसोम कोर इज मेड अप ऑफ 2 मॉलिक्युल्स ऑफ इच 4 टाईप. तर 2 मॉलिक्युल असणार आहे याच्यामध्ये, 4 जे सांगितले. तर त्याची काय असणार, 2 मॉलिक्युल असणार आहे. तर अशा पद्धतीने ऑक्टामर तयार होतं. दिस ऑक्टामर इज कॉल्ड न्यूक्लियोसोम, त्यालाच काय म्हणतो आपण, न्यूक्लियोसोम म्हणतो. त्यानंतर हा H1 हिस्टोन असणार आहे. दिस H1 हिस्टोन, दिस H1 हिस्टोन प्रोटीन बाइंड दी DNA थ्रेड. तो कशाला, DNA थ्रेडला काय झालेला असतो, बाइंड झालेला असतो. इट एंटर्स अँड लिव्स दी न्यूक्लियोसोम. इट एंटर्स अँड लिव्स, आत एंट्री करत आहे का नाही, अँड लिव्स म्हणजे काय, ते बाहेर पडतं आधी न्यूक्लियोसोम. आता पुढे त्याचा उल्लेख येईलच. दी न्यूक्लियोसोम अप्रॉक्सिमेटली कंटेन दी 200 बेस पेअर लॉंग DNA हेलिक्स. तर हे न्यूक्लियोसोम भोवती जे DNA मटेरियल दाखवलं रेड कलरचं, तर याच्यामध्ये किती किती नायट्रोजन बेसेस असणार आहे. नायट्रोजन बेसेस बघितलं आपण आहे का नाही, नायट्रोजन बेसेस विच इज प्रेझेंट इन ए DNA आर 4 टाइप्स. काय असणार आहे, 4 प्रकारचे असणार आहे. ॲडेनिन, गायनिन, सायटोसिन, थायमिन. These are the 4 nitrogen bases. These 4 nitrogen bases are categorized into the purines and pyrimidines. तर जे 2 असणार आहे, त्याच्यामधले 2 जे असणार आहे आता सांगितलं, 2 काय असणार आहे, प्युराईन्स असणार आहे, 2 काय असणार आहे, पायरिमाइडिन्स असणार आहे. तर अशा पद्धतीने जे नायट्रोजन बेसेस असणार आहे ते किती असणार आहे, 200 असणार आहे. आता बघा, DNA ची लेंथ कशावरनं ठरते, DNA ची जी लांबी असणार आहे ते कशावर ठरते, नंबर ऑफ नायट्रोजन बेसेस ऑर न्यूक्लियोटाइड्स आर प्रेझेंट. तर जे न्यूक्लियोटाइड्स असणार आहे त्याच्यावर त्याची लेंथ ही ठरलेली असते.
Here is a double stranded, अशा पद्धतीने हा एक स्टँड असणार आहे. These strands are parallel but they are anti-parallel. दोन स्टँड असणारे. इट इज अ लॅडर लाईक स्ट्रक्चर. कशा प्रकारे असणारे? लॅडर लाईक स्ट्रक्चर असणारे, डबल स्टँडर्ड असणारे. वन रन्स फ्रॉम दी 5 प्राईम टू 3 प्राईम. एक काय तर 5 एक जर 5 डॅश एंड असेल किंवा प्राईम असेल तर अशा पद्धतीने इट रन्स, खालच्या बाजूने काय होतं ते रन होतंय. आणि दुसरं काय तर खालून वर त्या पद्धतीने काय होतं रन होतोय. दोघांमध्ये अंतर काय असणार आहे? सारखंच असणार आहे का नाही? आपण बघितलं त्या पद्धतीने चार पॅरलल ही जी एंड असणार आहे, नाही तर 5 डॅश एंड 3 डॅश एंड म्हटलं आहे का नाही? दोघांमधलं काय अंतर असणार आहे? तर ही काय तर 2 डायमेन्शनल फिगर असणार आहे. आपण एकाच बाजूने बघतोय. दोन्ही मधलं अंतर काय असणार? सारखंच असणार आहे. त्याला आपण पॅरलल म्हणतो. पण तो डीएनए काय असणार आहे? इट इज अ ट्विस्टेड. ट्विस्टेड म्हणजे काय तर त्याला पीळ असणार आहे, ट्विस्ट असणार आहे. इट इज अ कॉइल्ड आहे का काय असणार? कॉइल्ड असणार आहे. त्यामुळे आपल्याला जर पुढून जर बघितलं तर आपल्याला या ठिकाणी काय तर ते जॉईंट झालेले दिसतात, परंतु जॉईंट नाही. तर याच्यामध्ये काय असणार आहे? एवढंच अंतर असणार आहे. तर याच्यामध्ये बघा आता हे जे आता याला आपण हे जे स्टँड आहेत त्याला आपण काय म्हणतो? पॉलिन्यूक्लियोटाइड स्टँड म्हणतो. पॉलिन्यूक्लियोटाइड चेन म्हणतो, स्टँड म्हणतो. तर हे जे इट इज अ बॅकबोन, हे काय असणार आहे? बॅकबोन असणार आहे. इट इज मेड अप फ्रॉम दी डिऑक्सिरायबोज शुगर. कशापासून तयार झालं? डिऑक्सिरायबोज शुगर. आणि दुसरं काय असणार आहे? फॉस्फरिक ऍसिड. त्याला आपण फॉस्फेट ग्रुप म्हटलेलं होतं. आणि तिसरा घटक काय असणार आहे? नायट्रोजन बेसेस. आता हे काय तर नायट्रोजन बेसेस या कलर मध्ये दाखवलं बघा. आता हा काय तर ॲडेनिन, काय ते थायमिन. ॲडेनिन थायमिन. इथं काय तर हा काय तर गायनिन, हा काय तर सायटोसिन. वेगळ्या कलर्स मध्ये दाखवलंय बघा. याच्यामध्ये काय असणार आहे? इन बिटवीन दीज नायट्रोजन बेसेस, फॉर एक्झाम्पल इन बिटवीन गायनिन अँड सायटोसिन, इज गायनिन आणि सायटोसिन दाखवलंय. तर याच्यामध्ये काय असणार आहे? याच्यामध्ये काय असणार आहे? हायड्रोजन बिग बॉन्ड्स असणार आहे. त्यामध्ये काय तर हायड्रोजन बिग बॉन्ड असणार आहे. ते लक्षात ठेवा. डबल असणार आहे, ट्रिपल असणार आहे, 2 असणार आहे, 3 असणार आहे. त्यारी विक 1 ते काय असणार आहे? असणार आहे. तर ती झाली नायट्रोजन बेसेस. हे काय तर हे चार जे सांगितले काय असणार आहे? नायट्रोजन बेस असणार आहे. अँड दे आर कॉम्प्लिमेंटरी. आणि ते काय असणार आहे? कॉम्प्लिमेंटरी असणार आहे. गायनिन पेस होते सायटोसिन. गायनिनचा जोडीदार कोणता असणार आहे? सायटोसिन असणार आहे. किंवा सायटोसिनचा जोडीदार कोण असणार आहे? गायनिन असणार आहे. द सेम वे ॲडेनिन पेस होते थायमिन. इट इज अ कॉम्प्लिमेंटरी. हे काय असणार आहे? कॉम्प्लिमेंटरी असणार आहे. तर एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर याचं जे डायमीटर असणार आहे काय असणार आहे? 2 नॅनोमीटर असणार आहे. त्याच्यानंतर इन दिस हेलिक्स, आता एक जे हेलिक्स असणार आहे किंवा वन टर्न म्हणू, वन ट्विस्ट म्हणू, एक पीळ म्हणू, त्याची लांबी किती असणार आहे? 3.4 नॅनोमीटर असणार आहे. आणि त्याच्या ट्विस्टमध्ये एका हेलिक्समध्ये किती तर 10 बेस पेअर्स अशा पद्धतीने 10 बेस प्रेझेंट असणार आहे. त्याची लेंथ किती असणार आहे? त्या एका ट्विस्टची, एका टर्नची 3.4 नॅनोमीटर असणार आहे. त्याच्यामध्ये किती असणार? नायट्रोजन बेसेस 10 असणार आहे. तर 2 नायट्रोजन बेस पेअरिंग जर बघितलंय, हे बघितलं आणि हे बघितलं, याच्यामधलं जे अंतर बघितलं तर ते किती असणार आहे? 0.34 नॅनोमीटर असणार आहे. So this is the structure of a DNA. तर हे जे न्यूक्लियोसोम असणार आहे, वन न्यूक्लियोसोम अप्रॉक्सिमेटली कंटेन दी 200 नायट्रोजन बेसेस. तर 200 नायट्रोजन बेसेस त्याच्यामध्ये काय असणार आहे? प्रेझेंट असणार आहे. हे जे DNA, इथं काही इन न्यूक्लियोसोम इट wrapped इट वुंड्स अराउंड दी हिस्टोन प्रोटीन्स. हे जे ऑक्टोबर दाखवलं त्याच्याभोवती काय झालं ते wrap झालेले, गुंडाळले गेलेले. which wound around these histone proteins about 3/4. तर हे जे 200 सांगितले त्याच्यापैकी काय तर 3/4 3/4 जे असणार आहे, म्हणजेच काय तर 146 146 जे बेस पेअर असणार नायट्रोजन बेस पेअर. लॉंग सेगमेंट ऑफ DNA रिमेन्स प्रेझेंट इन इच क्रोमोझोम. तर ही काय असणार आहे? 146 जे असणारे
त्याच्यापासनं ते जे ते रॅप अराउंड आणि उरलेले जे असणार आहे तर तो काय तर हा भाग असणार आहे. हा भाग म्हणजे दोघांना जोडणारा जो भाग असणार आहे. तर ही काय तर बघा, हा एक न्यूक्लियोसोमचा आक्रमण दाखवला आहे. इट इज अनादर युनिट. इट इज अनादर युनिट. 3/4 of DNA thread is wrapped around this nucleosome unit. Then 1/4 काय तर it forms a, आता सांगितलं तर मला आहे का नाही, ल्यूज, इंटर्स अँड ल्यूज. तर अशा पद्धतीने 3/4 जे असणार ते जे दोन जे न्यूक्लियोसोम असणार आहे याच्यामध्ये तो असणार आहे, त्यालाच काय म्हणतो आपण डीएनए लिंकर. इज कॉल्ड as डीएनए लिंकर. त्याला काय म्हणतो आपण डीएनए लिंकर म्हणतो. DNA remains present in a nucleosome. Nucleosome are the repeating unit of a chromatin. तर हे जे न्यूक्लियोसोम असणार आहे, रिपीटिंग युनिट असणार आहे, एक युनिट असणार आहे, एक रिपीटिंग युनिट असणार आहे. तर याच्यामध्ये बघा अंडर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली जर बघितलं तर अशा पद्धतीने तुम्हाला रिपीटेड असे डॉट डॉट दिसत आहे का, तिथे आधी न्यूक्लियोसोम हे काय असणार, न्यूक्लियोसोम असणार आहे आणि त्या दोघांमध्ये काय असणार, हा डीएनए लिंकर असणार आहे. तिथे डीएनए लिंकर. अंडर द मायक्रोस्कोप इट लुक्स लाईक ए बीड ऑन ए स्ट्रिंग. त्यासारखं स्ट्रक्चर दिसतंय, बीड ऑन ए स्ट्रिंग. आता बीड ऑन ए स्ट्रिंग म्हणजे काय तर आपण जी गळ्यामध्ये माळ घालतो आहे का नाही, मुली घालता बघा आहे का नाही, त्याच्यात काय मोती मणी ओवलेले असतात, त्याच्यासारखं दिसतं. बीड्स ऑन ए स्ट्रिंग वेन ऑब्झर्व अंडर द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. When observed under the electron microscope, DNA helix of 200 नायट्रोजन बेसेस wrap around the histone. तर अशा पद्धतीने आता सांगितलं 200 जे नायट्रोजन असणार आहे त्याच्यापैकी 3/4 जे असणार 3/4 it turns around आणि उरलेले काय असणार ते फॉर्म दी DNA लिंकर. टर्न्स अराउंड. त्याच्यामध्ये बघा टर्न्स and 6 such a nucleosome get coiled and forms a solenoid. तर अशा पद्धतीने जर बघितलं आपण तर अशा पद्धतीने हे जे 6 युनिट असणार आहे त्यामध्ये काय घडून येईल, इट अंडरगोज दी कॉइलिंग. त्याच्यामुळे मध्ये काय घडून येईल, कॉइलिंग घडून येईल. इट अंडरगोज दी कॉइलिंग अँड फॉर्म्स ए सॅलेनॉइड स्ट्रक्चर. आणि त्याच्यापासून काय तयार होईल, सॅलेनॉइड स्ट्रक्चर तयार होईल. बघा याच्यामध्ये क्रोमॅटिन फायबर स्ट्रेच ड्युरिंग द प्रिपरेशन फॉर द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी. त्याला स्ट्रेच जर केलं तर अशा पद्धतीने स्ट्रेच केलं तर अशा पद्धतीने आपल्याला लांब असा स्ट्रक्चर दिसून येईल. त्याच्यामध्ये बघितलं आपण हा मधला काय असणार, लिंकर डीएनए असणार आहे, व्हेरिंग इन लेंथ, इज मेड फ्रॉम द 8 to 114 न्यूक्लियोटाइड पेयर्स. अशा पद्धतीने हे जे असणारे मधलं जे सांगितलं 1/4 त्यामध्ये न्यूक्लियोटाइड संख्या काय, 8 ते 114 असणार आहे, म्हणजे काय ते इट व्हॅरीज. त्याच्यानंतर आता सांगितलं 146 जे न्यूक्लियोटाइड असणारे इट रॅप, त्याच्याभोवती काय झालं ते रॅप झालेले. त्याच्यामध्ये दोघांमध्ये काय असणार आहे, डीएनए लिंकर असणार आहे, दोघांना जोडणारा जे असणार आहे तिथे डीएनए लिंकर. डीएनए लिंकर मध्ये काय असणार आहे, इट कन्सिस्ट द हिस्टोन प्रोटीन दॅट इज दी H1. त्याच्यामध्ये जे हिस्टोन प्रोटीन असणार ते काय असणार आहे, H1 असणार आहे. त्याच्यानंतर इट अंडरगोज दी कॉइलिंग. याच्यामध्ये काय घडून येईल, कॉइलिंग घडून येईल अँड इट फॉर्म्स कॉइलिंग अँड सुपर कॉइलिंग अँड इट फॉर्म दी सॅलेनॉइड स्ट्रक्चर. त्याच्यापासून काय तयार होईल, सॅलेनॉइड स्ट्रक्चर तयार होईल. आता हे जे असणार आहे कॉइलिंग घडून येईल याच्यापासून काय तर इट रिड्यूस, रिडक्शन घडून आलं. त्याच्यापासून काय तयार झालं, जे स्ट्रक्चर तयार झालं इज ए 300 अँगस्ट्रॉम युनिट. ते काय असणार आहे, 3 अँगस्ट्रॉम युनिट असणार आहे.
तर अशा पद्धतीने कॉइलिंग घडून आल्या आता दाखवल्याप्रमाणे कॉइलिंग घडून आल्यानंतर इट फॉर्म्स हे स्ट्रक्चर पासून जे स्ट्रक्चर तयार होईल कॉइलिंग म्हणजे काय पुन्हा काय तर घड्या तयार होतील नाही का नाही. इट फॉर्म्स स्ट्रक्चर दॅट इज कॉल्ड सॅलेनॉइड स्ट्रक्चर त्याला काय म्हटलं आपण सॅलेनॉइड स्ट्रक्चर म्हटलंय. इट इज ए 30 नॅनोमीटर इन डायमीटर. डायमीटर किती असणार आहे 30 नॅनोमीटर असणार आहे. तेच जर आपण अँगस्ट्रॉम युनिटमध्ये मोजलं तर ते किती असणार आहे याचं कन्वर्जन करायचं आहे याच्यामध्ये 300 अँगस्ट्रॉम युनिट. इन दिस सॅलेनॉइड स्ट्रक्चर फर्दर सुपर कॉइलिंग पुन्हा हे जे सॅलेनॉइड स्ट्रक्चर असणार आहे याच्यामध्ये काय घडून पुन्हा काय घडून कॉइलिंग घडून फर्दर सुपर कॉइलिंग अँड इट टेंड्स टू फॉर्म ए लूप लाईक स्ट्रक्चर कॉल्ड एज क्रोमॅटिन फायबर. त्याच्यानंतर हे जे सॅलेनॉइड स्ट्रक्चर असणार आहे त्याच्यामध्ये काय घडून पुन्हा सुपर कॉइलिंग घडून काय तर सॅलेनॉइड स्ट्रक्चर दाखवलंय 300 अँगस्ट्रॉम युनिट. त्यामध्ये काय तर सुपर कॉइलिंग नाही का नाही सुपर कॉइलिंग म्हणजे आता सांगितलंच आहे. त्याच्यापासून काय तयार होईल इट फॉर्म्स into the a fiber like structure. It is called as chromatin fiber. त्यालाच काय म्हणतो आपण chromatin fiber म्हणतो. त्यामुळे कॉइलिंग मुळे घडून नाही का नाही ती साईज काय झाली पुन्हा कमी झाली. इथं काय दाखवलेलं आहे 300 अँगस्ट्रॉम युनिट दाखवलेलं आहे. इथे कॉइलिंग झाल्यानंतर हा आकार कसा झाला इट रिड्यूस आकार काय झाला कमी झाला रिड्यूस इंटू दी 110 अँगस्ट्रॉम युनिट. आकार काय झाला कमी झाला. हे जे स्ट्रक्चर असेल इट इज कॉल्ड ॲज त्याला काय म्हणतो आपण क्रोमॅटिन फायबर. Then in a DNA there is a non-histone protein also present. DNA मध्ये आता बघितलं DNA is made up from the DNA is made up from the sorry chromosome is made up from the DNA and histone proteins. ते क्रोमोझोम असणारे रंगसूत्रे घनसूत्रे असणारे कशापासून तयार झाले तर प्रोटीन्स आणि दॅट इज दी हिस्टोन प्रोटीन्स अँड DNA. इन्स्टेड ऑफ these त्या व्यतिरिक्त ॲडिशनल प्रोटीन्स दिसून येतील. these additional proteins are called as NHC. ॲडिशनल प्रोटीनला काय म्हटलंय NHC प्रोटीन म्हटलं गेलं. दॅट इज दी नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन. नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन. The NHC they are additional set of protein that contribute to the packing of chromatin at higher level. तर पुन्हा हायर लेवलला जे पॅकिंग असणार आहे त्यासाठी काय करते मदत करतं. इट इज ॲडिशनल वन. ते काय असणार आहे ॲडिशनल असणार आहे. तर आता हे जे क्रोमोझोम बघितलं DNA बघितलं दिस DNA थ्रेड इट कन्सिस्ट दी हेट्रोक्रोमॅटिन अँड युक्रोमॅटिन. तर आपण याच्यामध्ये बघितलं सेक्स डिटर्मिनेशन त्या चॅप्टरमध्ये बघितलं. त्याच्या आधी बघितलं आपण दी सेक्स क्रोमोझोम they consist sex chromosome that is the XY and Y chromosome. They consist the heterochromatin and euchromatin. We also study the difference between heterochromatin and euchromatin. Memorize these points differences बघा ते. तर हे जे हेटेरोक्रोमॅटिन असणारे इन ए eukaryotic cell some segments of chromosome during the interphase. तर आपण जर सेल सायकल बघितली सेल सायकल मायटॉसिस अँड मिओसिस त्याच्यामधली जी एक स्टेज असणारी इंटरफेज अँड अर्ली प्रोफेज. इंटरफेज आणि प्रोफेज याच्यामध्ये काहीतरी एक स्टेज असणारी रिमेन्स कंडेन्स स्टेज. तर हे जे क्रोमोझोम असणारे ते कोणत्या स्टेजमध्ये असणारे कंडेन्स स्टेजमध्ये असणारे स्टेटमध्ये असणारे अवस्थेमध्ये असणारे. दिस रिजन कॉन्स्टिट्यूट हेट्रोक्रोमॅटिन. ते कंडेन्स्ड स्टेटमधलं असणारे ते कशापासून तयार झालेलं असतं तर हेट्रोक्रोमॅटिन. तर हे जे हेट्रोक्रोमॅटिन असणारे ती जे जेनेटिकली मोस्टली इनॲक्टिव्ह जेनेटिकली काय असणार ते इनॲक्टिव्ह असणार आहे.
and this heterochromatin is a 2 to 3 times more rich in DNA than the euchromatin. तर हेटेरोक्रोम 2 ते 3 पट जे असणार आहे त्याचं प्रमाण जे असणार आहे इन ए क्रोमोझोम हेटेरोक्रोमॅटिन पेक्षा काय असणार आहे 2 ते 3 पट काय असणार आहे जास्त असणार आहे. त्याच्यानंतर euchromatin, the region of chromonema, that is the chromosome, which is non-condensed. या ठिकाणी कंडेन्सेशन झालेलं नाही. या ठिकाणी स्टेनिंग जे असणार आहे ते काय असणार आहे लाईट दिसणार आहे. आता स्टेनिंग म्हणजे काय? आता आपण स्टेनिंग म्हणण्यापेक्षा कलरच म्हणू आहे का नाही. ज्यावेळेस आपण क्रोमोझोमल मटेरियल बघतो तर त्याला काय करावं लागतं स्टेनिंग करावं लागतं. तर हे जे स्टेन असणार आहे ते जे स्टेन असणार आहे इट इज रेड इन कलर. कसं असणार आहे रेड कलरचं असणार आहे. त्याला स्टेनिंग केल्यानंतर आपला डीएनए जे स्टँड असणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय तर काही भाग डार्क कलरचा दिसेल काही लाईट दिसेल. कशामुळे तर ड्यू टू द अब्सॉर्प्शन ऑफ दी स्टेनिंग. तर हे जे स्टेन असणार आहे तर हे स्टेन ऍब्सॉर्ब केल्यामुळे आता जो घट्ट भाग असेल कंडेन्स पार्ट असेल इट ऍब्सॉर्ब दी मोर स्टेन. ते स्टेन काय करतं लाल कलरचं जे स्टेन असेल ते काय करते जास्त ऍब्सॉर्ब करतं. त्यामुळे आणि त्या ठिकाणी काय असणार आहे हेटेरोक्रोमॅटिन असणार आहे आणि हा काय पार्ट असणार आहे कंडेन्स पार्ट असणार आहे घट्ट भाग असणार आहे त्याच्यामुळे हा पार्ट काय दिसतो आपल्याला डार्क दिसतो. त्या उलट जर बघितलं हेटेरोक्रोमॅटिन त्याच्यामध्ये जे डीएनए कंडेन्सेशन असणार आहे ते काय असणार आहे किंवा जे युक्रोमॅटिन मटेरियल असणार आहे ते काय असणार आहे कमी असणार आहे विरळ असणार आहे म्हणून आपण. त्याच्यामुळे विरळ असल्यामुळे त्याच्यामुळे जे स्टेनिंग असणार आहे ते काय आपल्याला कमी दिसणार आहे लाईट दिसणार आहे अंडर दी मायक्रोस्कोप. The region of chromosome which are in a non-condensed state त्याचं कंडेन्सेशन झालेलं नाही. कॉन्स्टिट्यूट युक्रोमॅटिन त्याच्यामध्ये काय असणार युक्रोमॅटिन असणार आहे. दिस युक्रोमॅटिन रिजन स्टेन लाईट. आता सांगितलं त्याला जे स्टेनिंग असणार आहे ते काय असणार लाईट कलरचं असणार आहे. अँड युक्रोमॅटिन इज जेनेटिकली व्हेरी मच ऍक्टिव्ह. आणि हे जे युक्रोमॅटिन असणार आहे हेटेरोक्रोमॅटिन पेक्षा जेनेटिकली काय असणार आहे ऍक्टिव्ह असणार आहे. अँड फास्ट रेप्लिकेटिंग आणि त्याच्यामध्ये रेप्लिकेशन जे असणार आहे आता आपण पुढे बघणारच रेप्लिकेशन काय असणार आहे. त्याच्यामध्ये काय म्हणून येतं फास्ट रेप्लिकेशन म्हणून येतं अँड इट इज ए मच ऍक्टिव्ह दॅन दी युक्रोमॅटिन. Euchromatin is a transcriptionally active while heterochromatin is transcriptionally almost inactive. हे काय असणार आहे क्रोमॅटिन ऍक्टिव्ह असणार आहे आणि काय असणार आहे हेटेरोक्रोमॅटिन इनऍक्टिव्ह असणार. तर बघा आपण थोडंसं रिमाइंड करू. Packing in a DNA in eukaryotic cell. आता सांगितलं हे काय तर न्यूक्लियोसोम युनिट असणार आहे. न्यूक्लियोसोम जे असणार आहे याच्यामध्ये काय असणार आहे दीज आर दी हिस्टोन प्रोटीन्स. त्याच्यामध्ये काय असणार आहे हिस्टोन प्रोटीन असणार आहे. दे आर 18 नंबर. दॅट इज वाय इट इज कॉल्ड ऑप्टोमर म्हणून त्याला काय म्हणतो आपण ऑप्टोमर म्हणतो. त्याच्यामध्ये 4 प्रकारचे हिस्टोन प्रोटीन असणार आहे प्रत्येकाचे 2. त्या पद्धतीने 8 हिस्टोन प्रोटीन असणार आहे. त्यानंतर याच्या भोवती हे काय असणार आहे डीएनए इज रॅप. डीएनए काय तर गुंडाळला गेलेलं आहे. ही ग्रीन कलरचं दाखवलं इट इज ए H1 हिस्टोन प्रोटीन. हा काय असणार आहे H1 हिस्टोन प्रोटीन असणार आहे. हा न्यूक्लिओ दाखवला याच्या भोवती हा डीएनए काय झाला व्रॅप झालेला आहे. तर हिस्टोन प्रोटीन असणार आहे ते काय असणार आहे दे आर पॉझिटिव्हली चार्ज. हिस्टोन प्रोटीन काय असणार आहे पॉझिटिव्हली चार्ज असणार आहे. ही जी हिस्टोन प्रोटीन असणार आहे दे आर पॉझिटिव्हली चार्ज. काय असणार आहे पॉझिटिव्हली चार्ज असणार आहे हिस्टोन प्रोटीन. आणि डीएनए काय असणार आहे डीएनए इज ए निगेटिव्हली चार्ज. डीएनए काय असणार आहे निगेटिव्ह चार्ज असणार आहे. So due to these charges
पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज देर इज ए अट्रॅक्शन. तर हिस्टोन प्रोटीन आणि DNA मध्ये काय होतं, अट्रॅक्शन तयार होतं, आकर्षिले जातात. हिस्टोन्स आर पॉझिटिव्हली चार्ज ड्यू टू द रिच इन अमायनो ऍसिड. त्याच्यामध्ये अमायनो ऍसिड असणारे लायसिन अँड आर्जिनिन. हिस्टोन्स आर ऑर्गनाइज टू फॉर्म 8 मॉलिक्युल्स. आता सांगितलं न्यूक्लियोटाइड तयार होतं. तर हे जे निगेटिव्हली चार्ज DNA असणार आहे, आता सांगितलं इज wrapped around the positively charged histone octamer. तर अशा पद्धतीने ते काय केले, गुंडाळले गेले अँड फॉर्म्स ए स्ट्रक्चर कॉल्ड as beads on a string. तर अशा पद्धतीने मायक्रोस्कोपने दाखवलं मागच्या फिगरमध्ये, बीड्स ऑफ स्ट्रिंग, माळेसारखं असं स्ट्रक्चर तयार होईल. अंडर द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप न्यूक्लियोसोम फॉर्म ए रिपीटेटिंग युनिट. तर हे न्यूक्लियोसोम जे असणार आहे, हे रिपीटिंग जे युनिट तयार झालंय, हे एक युनिट तयार झालं, हे एक युनिट तयार झालं, अशा पद्धतीने जे पूर्ण स्ट्रक्चर तयार झालं. इट इज कॉल्ड ॲज क्रोमॅटिन. त्याला काय म्हटलं आपण, क्रोमॅटिन म्हटलं. कॉल्ड ॲज क्रोमॅटिन. याला काय म्हटलं आपण, क्रोमॅटिन म्हटलं आहे का नाही. हे काय असणार आहे, क्रोमॅटिन असणार आहे. आता हे दोघांमधलं हे जे असणार आहे, हे जे काय असणार आहे, DNA लिंकर असणार आहे याच्यामध्ये, इन बिटवीन देम. द क्रोमॅटिन इज पॅक टू फॉर्म ए क्रोमॅटिन फायबर. आता सांगितलं क्रोमॅटिनचं रूपांतर कशामध्ये होतं, क्रोमॅटिन फायबरमध्ये होतं. इट अंडरगोज फर्दर कॉईल अँड कंडेन्स ॲट द मेटाफेज. ही सेल डिव्हिजनची जी मेटाफेज स्टेज असणार त्याच्यामध्ये काय कंडेन्सेशन म्हणून येतं. अँड फॉर्म्स ए क्रोमोझोम. काय तयार होतं, क्रोमोझोम तयार होतं. So it is the packing of a